नमस्ते मैत्रिणींनो, ओजी टेलरमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की साडीचा घागरा कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते. चला तर मग बघूया. घागरा कटिंग करण्याच्या आधी मी पदराचा भाग कटिंग करून घेत आहे. हे बघा, पदराचा भाग हा मी पूर्ण कटिंग करून घेत आहे कारण मी या पदराचा ब्लाऊज शिवणार आहे. पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, मी पदर कापून साईडला ठेवत आहे. आता आपले जे हे वरचे काठ आहेत ते पूर्ण काठ मी कापून, घागऱ्याचे काठ आहेत त्याला आपण जॉईंट करून घेणार करायचे. त्याच्यामुळे मी हे पूर्ण कट असे कापून घेत आहे. आता हे काठ पूर्ण असे कापून झालेले आहेत ते मी साईडला ठेवून देणार आहे. हे बघा, मी आता हे काठ अशी घडी मारून व्यवस्थित अशी साईडला ठेवून देणार आहे. आता जेवढी आपली साडी उरलेली आहे तेवढ्या साडीची मी अशी व्यवस्थित घडी मारून घेत आहे. हे बघा, आता मी घागऱ्याची घडी काढून घेतलेली आहे. तर बघा, आपल्याला घागऱ्याची पूर्ण उंची घ्यायची आहे. तर पूर्ण उंची घेताना जे आपण हे काठ कापलेले आहेत त्याच्या आपण पहिले माप घेऊ. हे बघा, 4 इंचाचे काठ आहेत. तर हे 4 इंचाचे काठ आणि आपल्याला 2 इंच आपल्याला कमरपट्टी करायची आहे. त्याच्यामुळे आपण ते 2 इंच सोडून असे करून हे 4 इंच आणि हे 2 इंच असे करून 6 इंच सोडून आपण पूर्ण उंचीचा माप घ्यायचा आहे. बघा, असे 6 इंच सोडायचे. हे बघा, असे 6 इंच सोडायचे. त्याच्या पुढे आपण पूर्ण उंचीचा माप घ्यायचा. तर पूर्ण घागऱ्याची उंची आहे 35.5. तर त्याच्यात मी अर्धा इंच ॲड करत आहे कारण की वरती आपल्याला अर्धा इंच कमरपट्टीला जॉईंट करायला अर्धा इंच जाईल. त्याच्यामुळे मी 36 इंच घेत आहे. असे करून हे बघा, अशी थोडी थोडी टिकमार करून घ्यायची आहे. हे बघा, इथे पण अशी थोडी टिकमार करून घ्यायची जेणेकरून आपली अशी सरळ रेष वाकडं तिकडे जाणार नाही, असं सरळ रेष येईल. तर माझी पूर्ण अशी उंच घेऊन झालेली आहे. आता मी कटिंग करून घेत आहे. असं कटिंग करून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला प्लेट पाडून दाखवते. अशा छोट्या छोट्या प्लेटी. हे बघा, आता आपण हे बघा, मी आता दाखवते. ह्या अशा छोट्या छोट्या प्लेटी आपल्याला, हे बघा, अशा छोट्या छोट्या प्लेटी आपल्याला पाडायच्या आहेत. त्या पण एकदम अशा थोड्या अंतरावर येतील अशा पाडून घ्यायच्या आहेत. आणि हे जे काठ आपण कटिंग करून घेतलेले आहेत ते काठ आपल्याला ह्या काठाला असे जॉईन करून घ्यायचे आहेत. चला तर मग आता मी तुम्हाला कटिंग दाखवली. आता मी घागरा स्टिचिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम आपण घागऱ्याचे हे काठ जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा, काठावरती असं ते सरळ काठ ठेवायचा आणि हा आपण जो कापलेला काठ आहे तो उलटा ठेवायचा. असं करून आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायची. पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. अशी पूर्ण शिलाई मारायची. पूर्ण काठ आपण जॉईन करून घेऊ. हे पूर्ण काठ मी जॉईन करून घेतलेले आहेत. आता आपण या काठाला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशी दाब शिलाई द्यायची आहे. जॉईन करून घेतलेले आहेत. हे बघा, असे दिसून येत नाही की मी जॉईन केलेले आहेत ते.
आता आपण हे बघा, आता आपण हा 1 इंच हे बघा असं 1 इंच सोडायचं आहे आणि 1 इंचावरती आपल्याला असं 1 इंच सोडून अशा प्लेटी पाडायच्या आहेत. अशा प्लेटी पाडायच्या, अशा प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत. पण सेम अर्धा इंच किंवा 1 इंच अंतर असं आलं पाहिजे, पण एकदम परफेक्ट अंतर आलं पाहिजे असं आपण प्लेटी घ्यायच्या. हे बघा असे मी अर्धा इंच किंवा 1 इंच असे अंतरावर प्लेटी पाडून घेत आहे. हे बघा अशा प्लेटी पाडून घ्यायच्या. असं एक समान येतील अशा प्लेटी आपण पाडून घ्यायच्या आहेत. प्लेटी पाडताना एकदम व्यवस्थित आणि एकदम किती टाईम लागला तरी चालेल, पण एकदम हळूहळू आपल्याला प्लेटी पाडायच्या आहेत. हे बघा असं. आता माझे पूर्ण प्लेटी टाकून झालेल्या आहेत. तर आपण पूर्ण प्लेटी टाकून झालेल्या आहेत, तर ते इकडे पण आपल्याला अर्धा किंवा 1 इंच अशी जागा सोडून द्यायची आहे कारण की आपल्याला फिटिंग करायला, त्यामुळे फिटिंग करायला आसानी जाईल. तर आपल्याला आता कमरेचं माप घ्यायचं आहे. तर कमरेचं माप घेण्यासाठी मी फोल्ड करून घेतलेलं आहे. हे बघा असं फोल्ड करून ठेवलेलं आहे. तर माझे कमरेचं माप आहे 28 इंचामध्ये मी 4 इंच ॲड करणार आहे. अशी करून मी 32 इंच घेणार आहे कमर. तर 32 इंचाचा आपण मध्य करून घ्यायचा आहे. मध्य किती येतो? 16. तर 16 बरोबर 16 येतो आहे का हे आपण मोजून घ्यायचं. हे बघा असं करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला असं थोडं हे बघा असं थोडं करून 16 इंच येतो का ते बघून घ्यायचं. हे बघा बरोबर 16 येत आहे. तर आपण त्यातला हे बघा असं त्यातला आपण अर्धा इंचावर घागरा असा उलटा करून घ्यायचा आणि अर्धा इंचावर आपण शिलाई मारून घेणार. हे बघा असं फिटिंग करून घ्यायचं अर्धा इंचावर. आता मी घागरा फिटिंग करून घेणार आहे. पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचावर.
ही बघा पूर्ण अशी शिलाई झालेली आहे. आता तसंच आपल्याला त्याच्यावरती अजून एक टीप मारायची. अशी करून अशी 2 टिपा मारून घ्यायची, जेणेकरून लवकर त्याची शिलाई तुटत नाही. म्हणून आपण दोन शिलाई मारायच्या. हे बघा. तर कमरपट्टी मी घेतलेली आहे 16.5 इंच. हे बघा 16.5 इंच, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मारावी लागेल. त्याच्यामुळे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि उंचीला मी 3 इंच घेतलेली आहे, कारण की आपल्याला अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली शिलाई जाईल. त्याच्यामुळे मी असे करून 3 इंच घेतलेले आहे. तर आता बघा ह्या टोकाला मी अशी फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे. हे बघा अशी शिलाई मारून घेत आहे. तसेच ह्या साईडला मी असं फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे. असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. हे बघा आता आपण घागऱ्याला जॉईंट करून घेऊया. हे बघा घागऱ्याचं जी शिलाई मारलेली आहे, जी शिलाई मारलेली घागऱ्याची आपली जी शिलाई मारलेली आहे, तिथे आपण पहिला टोक, हे बघा असा कंबरपट्टीचा पहिला टोक ठेवायचं. हे बघा जिथे शिलाई मारलेली आहे ना, तिथे आपल्याला कमरेचा टोक ठेवायचा आहे. हे बघा असं. आणि आपण आता शिलाई मारून घेऊया. हे बघा असं आपण आता शिलाई मारून घेऊया. हे बघा इथून अशी शिलाई मारून घेऊया. अर्धा इंच, बघा अशा अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण घागऱ्याला अशी शिलाई मारून घ्यायची कमरपट्टी. हे बघा पूर्ण जॉईंट करून अशी पूर्ण जॉईंट करून घ्यायची. आता आपल्या बघा आपण बाहेरच्या साईडून आता पट्टी जॉईन केली. आता आपण आतमधल्या साईडून करूया. हे बघा अशी घ्यायची. हे बघा पट्टीचा टोक घ्यायचा, त्याला आपण असं पट्टीला पहिले थोडंसं फोल्ड करायचं. हे बघा असं फोल्ड करून आणि मग शिलाई मारून घ्यायची. बघा अशी फोल्ड करायची, जी शिलाई मारून घ्यायची. हे बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम सावकाश रीतीने शिलाई मारायची, कारण की जे आपण घागऱ्याचे प्लेटी पाडून घेतलेल्या आहेत, त्या प्लेटी आपल्या पट्टीला पट्टीच्या याच्यात येऊ नये असं चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपली पट्टी एकदम व्यवस्थित येईल.
ही बघा पूर्ण अशी पट्टी जॉईंट करून झालेली आहे. ही बघा पूर्ण अशी पट्टी जॉईंट करून झालेली आहे. तर याच्यात मी आता हे बघा असे करून घागरेले मी नॉड आणि नॉड टाकून लटकन बनवलेले आहेत. अशा रीतीने संपूर्ण घागरा आपला तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडली की नाही. धन्यवाद.